कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल मोखाडा येथे जंक फूडच्या दुष्परिणामावर प्रबोधनात्मक व्याख्यान. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मोखाडा येथे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने जंक फूडचे दुष्परिणाम या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ एम पी पाटील तसेच सर्व विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जंक फूड व फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे होणारे आरोग्यावरील दुष्परिणाम, लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार तसेच इतर विविध आजारांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संतुलित आहार घेऊन आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारावी असे आवाहन केले. या बालपणामध्ये तुम्ही शेंगदाणे खा, फुटाणे खा, गूळ खा, केळी आणा 10 रुपयाच्या 2 येतानी, परंतु पॅकेज फूड खाऊ नका. याचा आम्हाला तोटा नाहीये काही. जर तोटा झाला तर भविष्यात तुमच्याच आई वडिलांना खूप पैसा खर्च करावा लागणार आहे, तुमचं आरोग्य खराब होणार आहे आणि कॅन्सर सारख्या अतिशय म्हणजे कॅन्सर जर तुम्ही विचार केला तर कॅन्सरचे काही पेशंट जर पाहिले तर आपल्याला म्हणजे त्याची जी यातना असतात त्या यातना अगदी आपल्याला सहन न होण्यासारख्या असतात. त्यामुळे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम आर घुले यांनी विद्यार्थ्यांना जंक फूडपासून दूर राहून पौष्टिक व घरगुती आहाराला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. म्हणजे तुम्ही आता इथे खडक असेल पण ज्या तुमच्या जमिनी असतील त्या जमिनीमध्ये जर खोदलं तर त्या ठिकाणी फक्त प्लास्टिकचे थरच तुम्हाला दिसतील. त्याचं विघटन होत नाही आणि त्याचं विघटन न झाल्यामुळं त्या मातीला, त्या वनस्पतींना लागणारा सूर्यप्रकाश आणि अन्नद्रव्य मातीतून मिळवून देण्यामध्ये हे प्लास्टिक अडथळा करत असतं. आणि प्लास्टिक मुक्त शाळा असेल, समाज असेल किंवा प्लास्टिक मुक्त आपलं जीवन असायला पाहिजे. कारण त्या प्लास्टिकचे प्रचंड दुष्परिणाम आपल्याला होत आहेत. आपण त्या प्लास्टिकच्या दुष्परिणामाला आताही सामोरे जात आहोत आणि आपण जर या प्लास्टिकला प्रोत्साहन दिलं तर भविष्यात सुद्धा आपण म्हणजे पृथ्वीवर राहण्याचा आपल्याला अधिकारच नाही. म्हणजे प्लास्टिक न पृथ्वी खराब करतो आपण. आपण जर खराब करायला आलेलो नाही पृथ्वी, आपल्याला जर समजतंय तर प्लास्टिक पृथ्वीला खराब करणारा घटक आहे. आणि त्यातले अन्नपदार्थ तर सरांनी मॅडमने सांगितलेच तुम्हाला. आपण आईनं भाकरी केली, गाईचं आपण दूध आणलं, आपल्या घरातली भाजी असली, किती दिवस टिकते ती. परवा केलेली भाकरी खाऊ शकतो का आपण? परवाचा भात खाऊ शकतो आपण? परवाची भाजी खाऊ शकतो? अरे ऐकू येतंय का? खाऊ शकतो का आपण? नाही. मग हे किती दिवसाचं असतं?
आणि टिकवण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ असतात कसे. आता मी सांगू शकत नाही तुम्हाला, पण युट्यूबवर तुम्हाला हे सगळं दिसतं काय. पण तुम्ही काय खावं काय नाही खावं, पण मी एवढं सांगतो. तसेच निरोगी आरोग्य हेच यशस्वी जीवनाचे आधारस्थान असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात विज्ञान शिक्षक श्री DM दांडेकर, सौ NP जगताप, सौ AR डोळस आणि श्री YD टोकरे यांनीही विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून आरोग्यदायी सवयींचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेत जंक फूडपासून दूर राहण्याचा संकल्प व्यक्त केला.